अनधिकृतरित्या जे भारतात आणि महाराष्ट्रात जे राहत आहे त्याच्याबद्दल सर्च ऑपरेशन चालू आहे. त्या सर्च ऑपरेशनमध्ये वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे काल आम्हाला 15 तारखेला एक माहिती अशी मिळाली की मेळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी 3 महिला बांगलादेशी 3 महिला राहतात अशी माहिती मिळाली. त्याप्रमाणे मग आम्ही एक टीम तयार केली. ती टीम आम्ही मेळगाव आदिवासीवाडीवर पाठवली. ज्याप्रमाणे माहिती मिळाली त्या ठिकाणी आम्ही त्या रूम सर्च केली. त्या रूममध्ये प्रथम त्यांनी रूममध्ये येण्यास थोडासा अटकाव केला, परंतु त्यांच्याशी बोलून दरवाजा उघडून आतमध्ये आम्ही बघितलं असं तर 3 महिला आम्हाला तिथं मिळून आल्या. त्या 3 महिला अजून एक ज्या 3 महिलांना राहण्यासाठी जे आश्रय देत होती ती अशी महिला, अशा 4 महिला आम्हाला त्या ठिकाणी भेटल्या. परंतु आम्ही त्या चौघींच्याकडे आम्ही चौकशी केली असता 3 महिला ही प्रथम आम्हाला असं लक्षात आलं की 3 महिला ह्या बांगलादेशी आहेत आणि त्या 3 महिलांच्यावर आम्ही प्रथम कारवाई केली. त्या तिन्ही महिला पेरोली पोस्ट कालिया जिल्हा जाशोर बांगलादेश या ठिकाणच्या आहेत. ह्या बरेच वर्षापासून ह्या नवी मुंबईत खारघर या ठिकाणी राहत होत्या. त्या सध्या 10 ते 12 दिवसापूर्वी त्या खोपोलीत आल्या. जशा आल्या तशी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना अटक केलेली आहे. त्यांना 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि ज्या महिलेनं मुर्फा आझाद कुरेशी मेळगाव आदिवासीवाडी या ठिकाणी तिनं त्या तिघींना आश्रय दिला होता, तिलाही आम्ही काल अरेस्ट केलेला आहे. तिच्याकडे आम्ही चौकशी चालू आहे. तीही बांगलादेशी असण्याचे आमचा दाट संशय असल्याने तिला अटक करून आणि आश्रय देत असल्यामुळे तिला आम्ही अटक केलेली आहे. आज तिला मी पोलीस रिमांडसाठी हजर करणार आहोत. अशा एकंदरीत 4 महिला अरेस्ट केलेल्या असून त्या संदर्भात आम्ही खोपोली पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे.